अथर्ववेद चार वेदांपैकी एक. या वेदात विविध प्रकारचे अभिचार मंत्र, जारण मारण मंत्र आणि इतर जादूचे मंत्र मोठ्या प्रमाणावर संग्रहित केले आहेत. यातील बहुसंख्य ऋचांचा साक्षात्कार अथर्वणू नामक ऋषीला झाल्यामुळे या वेदास अथर्ववेद हे नाव प्राप्त झाले आहे असे म्हटले जाते. अथर्वण या शब्दाचा आणखी एक अर्थ अग्नी आणि सोम यांना पूजणारा असा आहे. अथर्वांगी रसवेद हे या वेदाचे सर्व प्राचीन नाव आहे. त्यात अथर्वण आणि अंगिरस अशी दोन नावे आली आहेत. ही नावे अथर्व वेदातील जादूच्या मंत्राचे दोन वेगवेगळे प्रकारही सूचित करतात असे अनेक विद्वानांचे मत आहे. अथर्वण म्हणजे मनुष्य जातीस उपकारक ठरणाऱ्या पवित्र जादूचे मंत्र. उदाहरणार्थ अथर्ववेदातील विविध रोग निवारक मंत्र. अंगिरस म्हणजे शत्रुत्वापोटी एखाद्याला त्रास देण्यासाठी उपयोगी पडणारे अभिचार मंत्र अथवा काळी जादू. अथर्वण आणि अंगिरस हे मुळात दोन वेद असून कालोगात ते एक झाले असावेत असा तर्कही काही अभ्यासक मानतात. भृगू आणि अंगिरस या दोन नावांचा विशेष निकटपणा लक्षात घेऊनच भृगभंगी रसवेद हे नवे नाव अथर्ववेदांनी अथर्ववेदास दिले असावे. ब्रह्मतत्वाचे ज्ञान करून देऊन मोक्षाप्रत नेणारा वेद म्हणून हा ब्रह्मवेद होय असे अथर्ववेदाचे अभिमानी आणि अनुयायी मानतात. क्षत्रियाला आत्मरक्षण आणि राज्य रक्षण करता यावे यासाठी वापरावयाचे मंत्रही या वेदात असल्यामुळे त्यास क्षत्रवेद असेही म्हणतात. राजपुरोहित हा अथर्ववेदज्ञ असावा असे राजधर्म विषयक धर्मशास्त्रात म्हटले आहे. ते का याचे उत्तर यामुळे मिळते. अथर्ववेदाच्या 9 शाखा उल्लेखल्या जातात. त्या याप्रमाणे आहेत. पैपलाद, तौद किंवा तौदायन, मौद किंवा मौदायन, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श, चारण, वैद्य. या शाखांपैकी पैपलाद आणि शौनक या 2 शाखांच्या संहिता आज उपलब्ध आहेत. पैपलाद हे नाव पिप्पलाद नामक ऋषीच्या नावावरून आले आहे. अथर्ववेदातील विविध विषय सर्वसाधारणपणे 10 वर्गात विभागले जातात. हे वर्ग म्हणजे याप्रमाणे आहेत. भैषज कर्मे, आयुष्य कर्मे, अभिचार कर्मे किंवा कृत्या प्रतिहरण कर्मे, स्त्री कर्मे, सामनस्य कर्मे, राजकर्मे, ब्राह्मण महात्म्य, पौष्टिक कर्मे, शांती कर्मे आणि विश्वोत्पत्ती व अध्यात्म. आता भैषज कर्मे म्हणजे काय? विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरावयाचे मंत्र यात आहेत. ज्वर, अतिसार, मूत्ररोग, नेत्ररोग, वात, पित्त, कफादी दोष, हृदयरोग, कावीळ, कोड, यक्ष्म, जलोदर इत्यादी रोगासाठी रचिलेल्या या मंत्रात भारतीय आयुर्वेदाची प्रारंभीची अवस्था दिसते. बऱ्याचशा रोगांची निदाने अथर्ववेदात आणि आयुर्वेदात जवळजवळ सारखीच दिलेली आढळतात. पुढचा आयुष्यकर्मे. आयुर्वर्धनाचा प्रश्न विविध व्याधींच्या प्रतिकाराशी निगडीत असल्यामुळे हे मंत्र भैषज सूक्तांपासून काटेकोरपणे वेगळे करता येत नाहीत. जीवन संरक्षक ताईतांनाही येथे स्थान आहे. सोन्याचा ताईत, मेखला, शंखमणी यांचे उल्लेख या ठिकाणी आहेत. अभिचार किंवा कृत्याप्रती हरण कर्मे. शत्रू, राक्षस आणि कृत्या म्हणजे चेटूक यांचा प्रतिबंध करण्यासाठी हे मंत्र आहेत. अभिचार आणि यातुविद्या या मंत्रातून दिसते. या मंत्राच्या भाषेतूनही निष्ठुरपणा व्यक्त होतो. या मंत्रांना अंगिरस असे म्हटले जाते. या मंत्रातील काहींचा संबंध इतर वर्गातील विषयांशीही पोहोचतो.
केटक्याचे चेटूक त्याचे त्यालाच बाधो असे आवाहन या प्रकारच्या मंत्रातून अनेक वेळा केलेले आढळते. स्त्री कर्मे या वर्गातील मंत्र मुख्यतः स्त्री जीवनाशी निगडीत झालेले आहेत. स्त्रीचे विवाहपूर्व आणि विवाहोत्तर जीवन हा त्यांचा एक महत्वाचा विषय आहे. कुमारिकेस वरप्राप्ती, नवदाम्पत्यासाठी आशीर्वचने, गर्भसंभव, गर्भवती स्त्रीचे व तिच्या स्त्री पुरुषांचे प्रणय मंत्र हाही या वर्गातील सूक्तांचा एक प्रधान भाग आहे. या मंत्रास वशीकरण मंत्र असेही म्हणतात. या मंत्रात दिसणारी असूया आणि चीड अत्यंत तीव्र आहे. मत्सरग्रस्तांच्या हृदयातील मत्सर नाहीसा व्हावा म्हणूनही काही मंत्र आहेत. स्त्रीचे कुलक्षण निवारणारे मंत्रही या वर्गात येतात. पाप नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत करावयाची शांती कर्मे सुचविणारी मंत्र रचनाही येथे आढळते. सामन्यस्य कर्मे, कुटुंबात सलोखा नांदावा, व्यक्तींमधील कलह नष्ट व्हावे, सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, सभाजय साधता यावा इत्यादी हेतूंसाठी ही सूक्ते आहेत. राजकर्मे, प्राचीन भारतात राजाला पुरोहिताची नेमणूक करणे आवश्यक असे. राजपुरोहितास राजाला हितकारक असे मंत्र ठाऊक असावे लागत. या वर्गात येणारे मंत्र अशा प्रकारचे आहेत. राज्याभिषेक, राजाची निवड, हद्दपार केलेल्या राजाचे पुनःस्थापन, शत्रूंवर वर्चस्व संपादन करणे, राजाला युद्धात जय मिळवून देणे, शत्रुसेनान संमोहन, स्वीय सेनेचे उत्साहवर्धन, शत्रूंच्या बाणांपासून करावयाचे संरक्षण असे अनेक विषय या मंत्रातून येतात. ब्राह्मण महात्म्य, या वर्गात ब्राह्मणांना हितकारक अशा प्रार्थना आणि ब्राह्मणांचे अहित करू पाहणाऱ्यांचे अनिष्ट चिंतनारे मंत्र येतात. ब्राह्मणांना देव ही उपाधी प्राप्त झाल्याचे येथे दिसते. तसेच राजाचे पुरोहित या नात्याने आपले महत्व त्यांना पूर्णतः जाणवलेले दिसते. ब्राह्मणाचा छळ करणे वा ब्राह्मण हत्या करणे ही दोन्ही कृत्ये महापापात गणलेली आहेत. ब्राह्मणांना दक्षिणा दिल्याने मिळणाऱ्या पुण्यावर बराच भर देण्यात आला आहे. दक्षिणेला गूढ आणि गहन अर्थ देण्यात आला आहे. तथापि या विशिष्ट अशा ऋषांचा काळ बराच पुढचा असावा असे काही जाणकारांचे मत आहे. पौष्टिक कर्मे, समृद्धी प्राप्ती आणि संकटमुक्ती या हेतूनी केलेली काही मंत्ररचना अथर्ववेदात आढळते. शेतकरी, पशुपाल, व्यापारी यासारख्या व्यावसायिकांना आपापल्या व्यवसायात उत्कर्ष मिळावा हे यातील काही मंत्राचे प्रयोजन. जमीन नांगरणे, बी पेरणे इत्यादी कृषी कर्मे करताना म्हणण्यासाठी, शेतातील उंदरांचा आणि किड्यांचा नाश करण्यासाठी, तसेच भरपूर पाऊस पडण्यासाठी केलेली मंत्ररचना या दृष्टीने उल्लेखनीय आहे. गाई बैलांचे संरक्षण व्हावे, त्यांची उपयुक्तता वाढावी, व्यापाऱ्यांचा प्रवास सुरक्षितपणे व्हावा, युद्धकर्मात जय मिळावा, अग्नीपासून होणारे धोके टळावेत, वास्तू सुरक्षित राहावी, गाईला वासराबद्दल प्रेम निर्माण व्हावे इत्यादी गोष्टी साधण्यासाठी असलेले मंत्र आणि प्रार्थनाही याच वर्गात मोडतात. शांती कर्मे, या वर्गातील मंत्रामागे दुःख नाश आणि पाप परिमार्जन ही प्रेरणा आहे. दुःख स्वप्ने, अपशकुन, पाप नक्षत्रावर झालेला जन्म, कपोत आणि घुबड यासारख्या अशुभ पक्षांचे दर्शन इत्यादींपासून होणारी दुःखे टळावीत म्हणून शांती कर्मे सांगितली आहेत. कळत न कळत झालेल्या पापांसाठीही शांती कर्मे आहेत. उदाहरणार्थ कर्जफेड, विशेषतः जुगारात झालेल्या कर्जाची फेड न करणे, थोरल्या भावाच्या आधी विवाह करणे, धर्मकृत्यात काही चूक होणे इत्यादी पापे. पापाला सहस्त्राक्ष म्हटले असून पापी मनुष्य राक्षसाने झपाटलेला असतो अशीही कल्पना दिसते.
विश्वोत्पत्ती आणि अध्यात्म वेद म्हणून प्रतिष्ठा मिळावी म्हणूनही ही सूक्ते अथर्ववेदात अंतर्भूत केली गेली असावीत. ऋग्वेदादी संहिता आणि उपनिषदे यातील तत्वचिंतनातून मात्र या सूक्तातील तत्वचिंतनाचे स्वरूप थोडे वेगळे आहे. या वर्गातील सूक्तात गणले जाणारे भूमिसूक्त मात्र तत्वज्ञानाचा नाही, तरी काव्य सौंदर्याचा उत्कृष्ट प्रत्यय देते. या सूक्तातील काही ऋचा पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी आहेत. संकीर्ण याशिवाय यज्ञासाठी केलेल्या प्रार्थना आणि मंत्र या वेदात आढळतात. हवी अर्पण करताना म्हणावयाची विविध सूक्ते आहेत. बहुतेक सूक्ते ऋग्वेदातून घेतलेली असली तरी त्यातील कुंताप सूक्ते या सूक्तांचा एक नवाच प्रकार लक्ष वेधून घेतो. विवाह सूक्ते ऋग्वेदातील सूर्य सूक्तांशी मिळती जुळती आहेत. अभिषेक मंत्रात उदक महात्म्य वर्णिले आहे. अथर्ववेदातील अभिचार मंत्राच्या प्राधान्यामुळे त्या वेदास बराच काळ प्रतिष्ठा नव्हती. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचा उल्लेख त्रयी अथवा त्रयी विद्या असे करून त्यांच्या नंतर अथर्ववेदाचा वेगळा उल्लेख केल्याची उदाहरणे आढळतात. कधी कधी तर त्याचा उल्लेखही टाळला गेल्याचे दिसते. परंतु अथर्ववेदातील निरनिराळे विषय पाहिले तर त्यात मानवी संबंध आणि भावभावना यांचा वैविध्यपूर्ण प्रत्यय येतो. वैदिक काळातील आर्यांच्या सर्वसामान्य जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसते. लोकसमजुती आणि लोकाचार यांचे दर्शनही येथे होते. अथर्ववेदातून मिळणारी ही माहिती मानवशास्त्र आणि देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे असे अनेक विद्वानांचे मत आहे. गोपथ ब्राह्मणातील उल्लेखानुसार सर्पवेद, पिशाच्यवेद, असुरवेद, इतिहासवेद आणि पुराणवेद हे अथर्ववेदाचे 5 उपवेद मानले जातात. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अथर्ववेदाविषयीची थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपले जे 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या वेदांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये सांगणे हे अतिशय अवघड काम आहे. तरीही सुद्धा ही माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते अवश्य कळवा. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.